नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण महाशिवरात्री विशेष झटपट तयार होणारे 2 पदार्थ पाहणार आहोत. महाशिवरात्रीचा उपवास हा केवळ धार्मिक विधी नसून तो आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धीकरणाचा एक मार्ग मानला जातो. या उपवासाला फक्त सात्विक पदार्थ खाल्ले जातात, म्हणजे वरीचे तांदूळ किंवा फळाहार केला जातो. तर आज मी अगदी सात्विकतेने परिपूर्ण असे 2 तुम्हाला पदार्थ बनवून दाखवणार आहे. त्यामध्ये एक म्हणजे राजगिऱ्याचे कुकीज आणि त्याबरोबरच इथे मी स्ट्रॉबेरी श्रीखंड तुम्हाला बनवून दाखवणार आहे, जे लगेचच बनवायला सोपे आहेत आणि कोणीही कधीही बनवू शकतो. त्यासाठी इथे मी 1 वाटी चक्का घेतला आहे. दह्याचा चक्का तयार करून घ्यायचा आहे. दह्यामधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे. आता श्रीखंड बनवण्यासाठी प्रथम आपण एक बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण ज्या दह्यातील पाणी पूर्णपणे काढून घेतले आहे तो चक्का अशा प्रकारे त्यामध्ये काढून घेऊया. आणि प्रथम आपण व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया, म्हणजे त्यातील ज्या गुठळ्या असतात त्या पूर्णपणे मोडून घेतल्या पाहिजे. तरच आपले श्रीखंड अगदी मार्केटसारखे स्मूथ असे तयार होते. म्हणून अशा प्रकारे एकाच दिशेने आपण दही व्यवस्थितपणे फेटून घेऊया. पाहू शकता अगदी क्रीमी टेक्स्चर दह्याला आले आहे. आता अशा प्रकारे अगदी एकाच दिशेने दही फेटून घेतल्यावर आणि अगदी मऊसूत असा क्रीमी टेक्स्चर त्याला आल्यावर लगेचच आपण अर्धी वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घालूया. त्यामुळे हे जे श्रीखंड आहे ते एकसंग तयार होते आणि चविष्ट असे तयार होते. अनस्वीटन मिल्क पावडरचाच इथे वापर करायचा आहे. एकाच दिशेने आता आपण चक्क्यामध्ये ही जी मिल्क पावडर एकजीव करून घेऊया. पाहू शकता मिल्क पावडर आणि चक्क्याचे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे तयार झाले आहे. आता सर्वात शेवटी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे स्ट्रॉबेरी क्रश. हा स्ट्रॉबेरी क्रश होममेड मी तयार करून घेतला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन चेक करू शकता. आता 4 चमचे आपण स्ट्रॉबेरी क्रश ह्या दोन्ही जिन्नसांमध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार झाले आहे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे स्ट्रॉबेरी क्रश आपण जे चक्का आणि मिल्क पावडरचे मिश्रण आहे त्यामध्ये एकजीव करून घेतलं आहे. आता हे श्रीखंड आपण साधारणतः 1 तासभर व्यवस्थितपणे फ्रीजमध्ये थंडगार करून घेऊया. त्यानंतर थंडगार आपण जे स्ट्रॉबेरी श्रीखंड लगेचच सर्व करणार आहोत. हे स्ट्रॉबेरी श्रीखंड तुम्ही उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याच्या पुरीबरोबर खाऊ शकता किंवा नेहमीप्रमाणे गव्हाची जी आपण पुरी बनवतो त्याबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम असे लागते. शिवाय बनवायला फारच सोपे आहे. कधीही केव्हाही बनवू शकता. आता स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवून घेतल्यावर लगेचच मी राजगिरा कुकीज कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे. अगदी झटपट तयार होतात, शिवाय बनवायला सोपी आहेत. त्यासाठी बाऊलमध्ये प्रथम आपण अर्धी वाटी तूप घालूया आणि त्याबरोबरच अर्धी वाटी इथे मी गूळ पावडर घेत आहे. साखरेऐवजी गुळाची पावडर मी इथे वापरत आहे. त्यामुळे ही जी कुकीज आहे ती अत्यंत पौष्टिक अशी तयार होतात. शिवाय तूप वापरल्यामुळे सात्विकतेने परिपूर्ण अशी ही डिश तयार होते. आता दोन्ही जिन्नस साधारणतः 4 ते 5 मिनटे एकाच दिशेने व्यवस्थितपणे फेटून घेऊया. साधारणतः 4 ते 5 मिनटानंतर पाहू शकता दोन्ही जिन्नस अगदी फ्लफी होईस्तोवर व्यवस्थित मी फेटून घेतले आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण चिमूटभर बेकिंग सोडा घालूया. त्यामुळे ही कुकीज आहेत तिथून जाळीदार अशी तयार होतात, म्हणून बेकिंग सोडा अगदी आवर्जून इथे वापरायचा आहे. आता दोन्ही जिन्नस एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण त्यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. डेसिकेटेड कोकोनट जर घालायची नसेल तर याऐवजी बदामाची पूड घालू शकता किंवा ड्रायफ्रूट सर्व घेऊन त्याची भरडही इथे वापरू शकता. त्यानंतर 1 वाटी इथे मी राजगिरा पीठ घेतले आहे. राजगिरा पीठ मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते. आता अशा प्रकारे राजगिरा पीठ त्यामध्ये घातल्यावर लगेचच आपण चिमूटभर त्यामध्ये मीठ घालूया. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित अशी होते. आता सर्व जिन्नस आपण हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया, म्हणजे मिश्रण अगदी एकसारखे तयार होईल. इथे हाताचा मी वापर करत आहे, तुम्ही स्पॅच्युलाचाही वापर करू शकता. पाहू शकता अगदी परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे. आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मुरावेत
यासाठी इथे मी भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः 1 तास हा जो गोळा आपण तयार करून घेतला आहे तो रेस्ट करून घेत आहे. 1 तासानंतर आपण ह्याच्या कुकीज बनवणार आहोत. साधारणतः 1 तासानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थितपणे परफेक्ट असे तयार झाले आहे आणि राजगिराही अगदी मिश्रणामध्ये व्यवस्थितपणे एकजीव झाला आहे. आता लगेचच आपण कुकीज त्याच्या बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी एअर फ्रायरमध्ये ह्या कुकी तयार करून घेत आहे. तुम्ही कढईमध्येही बनवू शकता. आता एकसारख्या कुकीज व्हाव्यात यासाठी इथे मी चमच्यातून थोडे थोडे मिश्रण अशा प्रकारे हातावर घेऊन त्याचा गोलाकार देत आहे. म्हणजे अगदी परफेक्ट अशा कुकीज तयार करून घेत आहे. मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाल्यामुळे गोळा अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. आता कुकीजला व्यवस्थितपणे आकार करून दिल्यावर लगेचच आपण ग्रीस केलेल्या एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये आपण ते ठेवून देऊया. अशाच प्रकारे सर्व कुकीज आपण एअर फ्रायरमध्ये व्यवस्थितपणे थोडे थोडे डिस्टन्स ठेवून अगदी हलक्या हाताने ठेवून देऊया. इथे एअर फ्रायरला मी आधीच तुपाने ग्रीस करून घेतले आहे. एअर फ्रायरला तुपाने ग्रीस करायची नसेल तर याऐवजी तुम्ही बेकिंग पेपरही इथे लावून तुम्ही ही जी बिस्किटे आहेत ते बेक करू शकता. पाहू शकता सर्व बिस्किटे मी अगदी व्यवस्थितपणे एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये लावून घेतली आहेत. आता लगेचच आपण ती एअर फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी एअर फ्रायर साधारणतः 5 मिनटे व्यवस्थितपणे प्रीहीट करून घेतला आहे. आता 180 डिग्रीवर आपण साधारणतः 15 मिनटे ही जी बिस्किटे आहेत ती व्यवस्थितपणे बेक करणार आहोत. म्हणजे आपली 15 मिनटानंतर राजगिरा कुकीज पूर्णपणे तयार होतील. साधारणतः 15 ते 20 मिनटानंतर पाहू शकता कुकीज अगदी व्यवस्थितपणे बेक करून घेतली आहे. परफेक्ट राजगिरा कुकीज तयार झाली आहे. आता ही कुकीज फारच गरम आहे. लगेचच ती आपण फॅनखाली ठेवून पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. साधारणतः 15 ते 20 मिनटानंतर कुकीज थंड करून घेतल्यावर लगेचच ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. पाहू शकता किती परफेक्ट कुकीज तयार झाली आहे. अशा प्रकारे तयार झाली सात्विकतेने परिपूर्ण अशी राजगिरा कुकीज आणि त्याबरोबरच स्ट्रॉबेरी श्रीखंड. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि सात्विकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.